कोल्हापूरच्या कोपरखैरणेमध्ये अपक्ष उमेदवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची समोर आली आहे। ही घटना नवी मुंबईच्या ऐरोली कोपरखैरणे विभागामध्ये मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत उमेदवार अंकुश कदम यांनी अपक्ष अर्ज भरला होता। त्यांनी कोपरखैरणे येथील भाजपचे कार्यकर्ते शंकर मोरे यांचे पुत्र रोहित मोरे आणि जयेश मोरे यांना जबर मारहाण केल्याची माहिती आहे। अपक्ष उमेदवाराकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राहुल, नेमकं काय घडलं काल? नक्कीच वर्षा, काल दुपार 2:30ची वेळ होती। नवी मुंबईच्या ऐरोली कोपरखैरणे विभागात मराठी क्रांती मोर्चाचे पुरस्कृत उमेदवार अंकुश बाबा कदम आहेत, यांनी अर्ज भरला होता। त्यांनी कोपरखैरणे येथील भाजपाचे कार्यकर्ते जे शंकर मोरे यांचे पुत्र जे आहेत रोहित मोरे आणि जयेश मोरे यांना जबर मारहाण केली होती। मतदान चालू असताना झालेली काही वादविवादावरून अंकुश कदम यांनी त्यांचे काही 30 ते 35 कार्यकर्त्यांसोबत त्यांना मारहाण केली आणि त्यांचे छोटे बंधू रोहित आहेत त्यांना सोडण्यासाठी गेले, त्यांना सुद्धा त्यांनी मारहाण केली होती। एकूणच या सर्व प्रकारांवर कोपरखैरणे काल दुपारपासून ते रात्री 10 पर्यंत मोठं तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं। या संदर्भात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेसहित नवीन कलमांतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करणे आणि निवडणूक आचारसंहिता भंग करणे अशा प्रकारे गुन्हा 30 ते 35 लोकांनी गुन्हा दाखल केला होता आणि आता कोपरखैरणे पोलीस तपास करत आहेत। निश्चितच खूप खूप धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।